हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आजचा थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओमध्ये काय काय असणार आहे. मेन म्हणजे रिझॉल्युशन ऑफ 2026. मराठीत आपण म्हणतो की संकल्प, म्हणजे या वर्षी मी काय काय संकल्प करणार आहे हे. तर मी नोट डाऊन करून ठेवलेलं आहे. मला माहिती आहे की व्हिडिओ थोडासा लेट येतो आणि मी बनवताना पण रिझॉल्युशन खूप लेट बनवलेलं आहे. दरवर्षी माझं रिझॉल्युशन नसतं, गोल नसतं, काही नसतं. पण यावर्षी विचार केला की बनवूयात आणि याच्यावरती काम पण करूयात आणि ह्या सगळ्या गोष्टी हो देत पूर्ण असं वाटतंय. सो काय काय मी रिझॉल्युशन केलेलं आहे, म्हणजे काय काय लिहून ठेवलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल पुढे. ही जी माझी नोटबुक आहे ना, याच्यामध्ये मी सगळं काही लिहिलेलं आहे आणि ही मी नवीनच घेतलेली आहे. खूप क्यूट अशी नोटबुक आहे बघा, ब्लॅक मध्ये आणि त्याचं हर्ट आहे. याच्यामध्ये रिझॉल्युशन सोडून मी भरपूर साऱ्या गोष्टी पण लिहिलेल्या आहेत, पण आपण फक्त रिझॉल्युशन बघणार आहे. हे बघा, एवढं जास्त मी लिहून ठेवलेलं आहे. फर्स्ट पेजवरतीच मी लिहून ठेवलेलं आहे. सो स्टार्ट करूयात आपण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिझॉल्युशन फक्त मी असंच लिहिलेलं नाहीये, तर माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्स वरून म्हटलं की हे वर्ष थोडंसं चांगलं जावं, म्हणून मी आणखीन थोड्या गोष्टी ऍड केलेल्या ज्या तुम्हाला पुढे समजेलच. सो फर्स्ट ऑफ ऑल पहिली गोष्ट मी लिहिलेली आहे, बी ग्रेटफुल. बी ग्रेटफुल मी असं का म्हणते माहितीये, कारण की लाईफमध्ये जे काही मला मिळालेलं आहे, भरपूर साऱ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. तसं तुलना करायला गेली तर सर्वांपेक्षा, म्हणजे भरपूर लोकांपेक्षा कमी आहे. पण चांगलं बघायला गेलं तर माझ्याकडे भरपूर खूप काही आहे जे इतरांपेक्षा जास्त मला मिळालेलं आहे. नेहमीच लाईफमध्ये जे काही घडतं, जे काही बनत होत असते ना, हे सगळं चांगल्यासाठीच होतं असं समजून मी म्हणते की ग्रेटफुल व्हायचं. ह्या वर्षातही मला जे काही मिळणार आहे त्याच्यासाठीही मी ग्रेटफुल असणार आहे, मी आत्ताच म्हणून ठेवते. आणि भरपूर साऱ्या मला खूप काही गोष्टी मिळणार पण आहेत. त्यानंतर सेकंड आहे फॉलो हेल्दी डाएट, जे की खूप अवघड आहे. कारण की आपण नेहमी काही ना काही खात राहत असतो, बाहेरचं स्ट्रीट फूड्स, जंक फूड्स, बेकरी प्रोडक्ट्स, डेअरी प्रोडक्ट्स असं खात असतो. आणि तुम्हाला सांगते, मी जसं बंद केलं माझ्या स्किनवरती खूप चांगला इफेक्ट जाणवत होता. बट आता 31 डिसेंबरला थोडंसं केक वगैरे खाणं, बाहेरचं वगैरे खाणं चालू होतं, त्यामुळेच मला इथं पिंपल आलेला आहे आणि इथं थोडेसे आलेले आहेत. म्हणजे फक्त थोडा दिवस, 1 आठवडा 2 आठवडा मी असं खूप जास्त बाहेरचं खाल्लं त्यामुळे. सो मी आता इथून पुढे बंद करणार आहे, जेणेकरून आहे तशी माझी क्लिअर आणि स्किन, क्लिअर आणि ग्लोई ग्लासी स्किन व्हायला हवी म्हणून. हेल्दी म्हणजे असं नाही की पूर्ण डाएटच करणार, बट ॲटलिस्ट कुकंबर, कॅरेट, आमला अशा गोष्टी खाईन. आणि स्ट्रीट फूड्स तर मी कमी करणारच आहे, ते म्हणजे पूर्णपणे बंद करायचा प्रयत्न तरी करेनच. सो थर्ड आहे प्रायोरिटायझिंग मेंटल हेल्थ. सगळ्यात पुढं मी माझी मेंटल हेल्थ ठेवणार आहे यावर्षी तरी. मेंटल हेल्थ खूप चांगली ठेवणं गरजेचं आहे, कारण की त्याने आपल्याला भरपूर सारे प्रॉब्लेम व्हायला चालू होतात. मग त्या लोकांपासून तुम्ही दूर राहा जे तुम्हाला त्रास देतात, तुमची मेंटल हेल्थ खराब करतात, तुम्हाला आवडत नाही. त्यांना इग्नोर करा, त्यांना सोडून द्या. त्या गोष्टी पण करू नका ज्या तुम्हाला मेंटली डिस्टर्ब करतात. चांगल्या गोष्टी करा ज्या तुमच्या मेंटल हेल्थसाठी चांगल्या आहेत. तर त्या गोष्टींना तुम्ही प्रायोरिटाईज करा. चांगल्या गोष्टी करा ज्या तुम्हाला खुशी देतात, तुम्हाला आवडतात, तुम्हाला करू वाटतात, त्या करा. म्हणजे ऑल ओव्हर जो तुमची हेल्थ आहे ना, ती चांगली राहील. फोर्थ म्हणजे मॅनेज स्ट्रेस. मला एवढा जास्त स्ट्रेस होतो, एवढा जास्त स्ट्रेस होतो, असं कोणाला वाटत नसेल की होतोय, पण जेन्युइनली होतोय मला स्ट्रेस. आणि माझा आणि स्ट्रेसचं असं रिलेशन आहे की तो मला सोडायला तयार नाही आणि मी त्याला सोडायला तयार नाही, असं आहे. आणि कारण नसलं तरी पण मला फार जास्त स्ट्रेस घ्यायची सवय झाली नाही. माझ्या होतंय स्ट्रेस मला. सो मी यावेळी विचार केलाय की स्ट्रेस नाही घ्यायचं यावर्षी, कारण स्ट्रेसनी माझ्या हेल्थला काय काय प्रॉब्लेम व्हायला लागले हे मलाच माहिती. आणखीन मेन म्हणजे स्ट्रेस होऊ नये पण मी काही गोष्टी स्टार्ट केल्या, जसं की मेडिटेशन असू दे, वर्कआउट असू दे, एक्सरसाइज असू देत. ह्या सगळ्या गोष्टी थोडं कसं नाही का माझ्या लाईफमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम जास्त सॉल्व्ह झालेला आहे स्ट्रेसचा. त्यामुळे मला पण असं वाटतं की तुम्हाला जरी एखाद्या कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस होत असेल तर तुम्ही पण थोड्याफार गोष्टी स्टार्ट करा. फिफ्थ नंबर आहे इम्प्रूव्ह रिलेशनशिप्स. रिलेशनशिप्स मी का म्हणते माहिती का, प्रत्येकाच्याच लाईफमध्ये रिलेशनशिप्स आहेत, फॅमिली सोबत आहेत, पार्टनर सोबत आहेत, काही असेल. सो मला असं वाटतं की त्याला आणखीन थोडंसं इम्प्रूव्ह करायला हवं आहे, जेणेकरून एकमेकाची रिस्पेक्ट, व्हॅल्यू सगळ्या गोष्टी जास्त होतील. आणि लाईफ तेव्हाच चांगली होणार जेव्हा रिलेशनशिप चांगलं असेल. त्यानंतर आहे फायनान्स प्लॅनिंग.
फायनान्स प्लॅनिंग आपण किती जरी नाही विचार केला तरी पण फायनान्स प्लॅनिंग हे करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला पहिला सांगते, की मी हे सगळं इंग्लिशमध्ये का लिहिलंय? कारण की मला इंग्लिशमध्ये थोडंसं सोपं पडतं समजून घेण्यासाठी. मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतेच, पण इंग्लिशमुळं काय होतं, की इम्प्रूव्ह पण होते इंग्लिश माझी आणि थोडंसं सिंपल आणि पटकन समजतं मला इंग्लिशमध्ये. म्हणून मी इंग्लिशमध्ये सगळे रिझॉल्युशन्स लिहिलेले आहेत. फायनान्स प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. आता असं नसेल, पण नंतर ना तरी आपल्याला फायनान्स प्लॅनिंगची गरज आहे. सो थोडं का असे नाही का, आता तुम्हाला जर समजा 10,000 एक एक्झाम्पल देते मी, 10,000 तुम्हाला जर जॉब थ्रू मिळत असेल, तुमचं कुठलंही काम असेल त्यातून मिळत असेल, तर ॲटलीस्ट तुम्ही 100, 200, 500, ₹1000 तरी तुम्ही साईडला काढून ठेवायचं आणि त्याने तुम्ही तुमची फायनान्सची प्लॅनिंग करणार आहे ना, ते सगळं करा. ह्या वर्षामध्ये मी म्हणते, याचा मी विचार तर केलाय, की ॲटलीस्ट काहीतरी फायनान्स प्लॅनिंग करूया स्वतःसाठी. तुम्ही जर केलं नसेल तर फायनान्स प्लॅनिंग स्टार्ट करा. कारण की असे पण पैसे वेस्टच होत असतात. जोपर्यंत आपण स्टार्ट करत नाही काहीतरी प्लॅनिंग करायचं, तोपर्यंत त्या गोष्टी होतच नाही. तर नंतर आहे बी फायनान्शियली इंडिपेंडेंट. म्हणजे इंडिपेंडेंट हा शब्दाशी मला खूप जास्त आनंद मिळतो. कारण इंडिपेंडेंट हा शब्द किती भारी आहे बघा, की कानाला ऐकल्यावरती किती मस्त वाटते बघा. मला असं वाटतं, की जो काही माझा खर्च असेल, तो मी स्वतः काढू शकेल. म्हणजे मला काय म्हणायचं की मला स्वतः कमवायला हवं, जितकं मला हवं आहे, म्हणजे जितकं मी खर्चू शकेल किंवा मला एखादी गोष्ट हवी आहे, तर ती मी घेऊ शकेल. इतकं जास्त मला कमवायचं आहे, म्हणजे स्वतःसाठी असो किंवा फॅमिलीसाठी असो. तर त्यासाठी मला फायनान्शियली इंडिपेंडंट बनायचं आहे. असं नाही की मला मिळत नाहीये. पण स्वतःचं जे असतं ना, आनंद असतो, की मी कमवलंय, मी खरचतीये, त्याचा आनंद पण वेगळा असतो. त्यानंतर सगळ्यात मेन आणि इम्पॉर्टंट गोष्ट जी यावर्षी मी एक्सपिरियन्स थ्रू तुम्हाला सांगते, डोंट प्लीज अदर्स. कोणालाही प्लीज करायचं नाही लाईफमध्ये. ह्या पुढच्या वर्षीच नाही तर मला वाटतं पूर्ण आयुष्यभर कोणाला प्लीज करू नका, की बाबा तू माझ्यासाठी हे काम कर किंवा तू म्हणजे तू माझ्या कामाला येशील म्हणून आपण एखाद्याच्या पाठीमागे फिरणं, असं नाही करायचं. मी एवढं तर शिकलेलं आहे, की स्वतःची व्हॅल्यू म्हणजे एवढ्या सगळ्या जर्नीमधून इतक्या वर्षांपासून माझा एक्सपिरियन्स आहे, की स्वतःची व्हॅल्यू एवढी जास्त करा, की लोकांना प्लीज करायची गरज पण नाही लागणार आहे. मेन म्हणजे तुम्हाला टाईम पण नाही मिळणार आहे. एवढं तुम्हाला स्वतःला ना इतकं बिझी ठेवायचं आहे, की इतरांना प्लीज करायला, इतरांच्या मागे फिरण्यासाठी, त्यांची कामं करायसाठी तुमच्याकडे टाईम पण नसायला हवा, तुमच्याकडे वेळ पण नको, तुम्हाला करायचंच नाहीये असं गोष्टी. प्लीज करणं, ओके? ती व्हॅल्यू स्वतःची एवढी वाढवा, की लोकं स्वतःहून तुमच्यापर्यंत येतील. तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही पडायला हवी. असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. नेक्स्ट. त्यानंतर आहे इम्प्रूव्ह युअरसेल्फ एव्हरी डे. बघा कसं आहे माहिती आहे का, एक्सपिरियन्स थ्रूच हे पण सांगते मी. पहिला जेव्हा मी व्लॉग स्टार्ट केले होते, मी हिंदीमध्ये स्टार्ट केलं होतं. जर कोणाला माहीत असेल, आधीचे कोणी ऑडियन्स असतील जे मला पहिल्यापासून बघतात, म्हणजे गेल्या 1 वर्षापासून किंवा तुम्ही आता जरी माझ्या Instaवरती जाऊन बघितलं एकदम शेवट आधीचा व्हिडिओ, तर मी हिंदीमध्ये व्हिडिओ स्टार्ट केले होते आणि तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला आणि 7-8 व्हिडिओ नंतर मी मराठीवरती म्हणजे शिफ्ट झाले, मराठी व्हिडिओज बनवायला लागले. पहिला व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर मी इतकं घाण बोलते, म्हणजे परफेक्ट काहीच नाहीये. एकदम वेगळी बोलते, एकदम म्हणतो ना, की काहीच मला येत नसल्यासारखं मी बोलते, कारण तेव्हा येतच नव्हतं आणि जोपर्यंत तुम्ही गोष्टी करणार नाहीत, इम्प्रूव्ह करणार नाही स्वतःमध्ये, तुम्हाला काहीच जमणार नाही. इव्हन लाँग व्हिडिओमध्ये पण मला बोलायला खूप जास्त प्रॉब्लेम होतो. शॉर्ट व्हिडिओमध्ये कसं मी 10 मिनिटात की नाही डायरेक्ट व्हॉईस ओव्हर केलं झालं, ते मला आता जमतं. पण आता ऑन कॅमेरा बोलायला मी हळू शिकतेय आणि एकदमच परफेक्ट तर बनणारच नाहीये किंवा पहिल्या दिवशीच मी असा विचार करेन, की मी परफेक्ट बनेल, तर असं पण होणार नाहीये. सो हळू करून काय करणार आहे, की थोडं स्वतःला इम्प्रूव्ह करत जायचं, जेणेकरून रिझल्ट जो आहे ना, तो व्यवस्थित आपल्याला दिसायला चालू होईल. नंतरचं आहे, की डू वर्कआउट, एक्सरसाइज अँड ॲक्टिव्हिटीज. आता ह्या किती इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, आता हे मला वैयक्तिक सांगायची गरजच नाही. एक्सरसाइज करणं, वर्कआउट करणं भरपूर इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. मला जी माझी बेली फॅट आहे ना, ती कमी करायची या वर्षामध्ये, म्हणूनच मी वर्कआउट स्टार्ट केलेलं आहे. आणि मेंटेन ठेवायचं आहे मला माझं वेट. त्यामुळे मेंटल स्ट्रेस पण तुमचा कमी होतो या गोष्टीमुळे. थोडंसं चांगलं आणि एनर्जेटिक फील पण होतं. तर तुम्ही जर वर्कआउट, एक्सरसाइज, योगा, जिम नाही करत आहे तर करा. तुम्हाला खरंच तुमच्या लाईफमध्ये तुमच्या हेल्थवरती रिझल्ट जाणवायला स्टार्ट होईल. नेक्स्ट आहे वॉन्ट टू ट्रॅव्हल अब्रॉड. लास्ट इयरला मी दुबईला होते. दुबई अब्रॉड मी करून आलेली आहे. पण असा विचार आहे की ह्यावर्षी पण कुठेतरी जायला हवं. म्हणजे मी जाईलच. गॉड नोज, देवाला माहिती. पण विश करते जाऊ देत कुठेतरी, कारण भारी वाटतं बाहेरच्या देशामध्ये फिरायला वगैरे. ॲज अ ट्रिप म्हणून का असे नका, पण कुठेही मी यावर्षी असं नका जाईल असं मला वाटतं. जायला हवं. ओके. नेक्स्ट थिंग इज बाय एनिथिंग फॉर मायसेल्फ.
ह्या वर्षांमध्ये काही करून, कसंही करून का असेना, का मी स्वतःसाठी काहीतरी करणार आहे. करणार आहे म्हणजे मी काहीतरी घेणार आहे. ओके. मग त्यामध्ये मी स्वतःसाठी कोणती छोटीशी ज्वेलरी असू द्या किंवा काही इन्व्हेस्टमेंट करायची हां, स्वतःसाठी. मग माझ्या असतं ना, की 50,000चा डायसनच घेतला. असं 50,000चा नाही, बट कमी पैशामध्ये एवढी काही मी जास्त काही कमवत नाहीये. पण ॲट या वर्षांमध्ये काहीतरी मी स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट करेल, स्वतःसाठी करेल असं मला वाटतं. काहीही असू द्या, ज्वेलरी असू द्या किंवा मेकअप प्रॉडक्टमध्ये असू द्या, हेअर स्टायलिंगमध्ये प्रॉडक्ट असू द्या, व्हेइकल असू द्या. छोटी गोष्ट, आता एवढी जास्त मोठी गोष्ट तर आपण नाही करू शकत, पण छोटी गोष्ट का असेना का करेन मी. असं मी विचार केलेला आहे. ओके. नेक्स्ट आहे कटिंग ऑफ टॉक्सिक पीपल्स. किती महत्वाचा रिझॉल्यूशन पॉइंट आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. टॉक्सिक पीपल प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहेत. प्रत्येकाच्याच आहेत आणि जो काही पुढे जात असतात त्यांच्या लाईफमध्ये तर एवढे जास्त आहेत आणि ते बाहेरचे लांबचे नसतात, आपल्या घरातले जवळचे रिलेटिव्हच असतात, ज्यांना आपलं बघवत नसतं. ओके. मग त्यामुळेच ते असं असतं की ते आपल्याला मागे वळायचा वगैरे प्रयत्न करत असतात. मी फॅक्ट आहे सांगते, आजपर्यंत जी लोकं खूप जास्त मोठी झालेली आहेत, ओके. जे खरंच सक्सेस झालेले आहेत आपल्या लाईफमध्ये आणि त्यांच्या लाईफमध्ये सगळं अचीव्ह केलेलं आहे. ते पण कधीतरी स्ट्रगल करत असतात आणि त्यांच्या लाईफमध्ये एवढी लोकं असतात, की त्यांनी मागे वळायचा प्रयत्न केलेला असतो. इकडून-तिकडून ते जे काम करतात त्याला बंद करायचं काम करायचं. म्हणजे कसं का असेना का त्याला डिमोटिव्हेट करायचा हा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येकाच्या लाईफमध्ये म्हणजे जे टॉक्सिक पीपल असतात ते त्यांच्या लाईफमध्ये करत असतात. सक्सेस झालेल्या लोकांचं एवढं खासियत असतं, की जेव्हा ते स्ट्रगल करत असतात त्यांच्या लाईफमध्ये पण टॉक्सिक पीपल असतात, जे त्यांना मागं वळायचा, डिमोटिव्हेट करायचा वगैरे प्रयत्न करत असतात. मग ती लोकांकडे ते काय करतात लक्ष देत नाहीत. काय करतात सोडून देतात. ते काय म्हणतात, की मी काही बोलत नाही. तर माझी जी हार्डवर्क आहे, मी जे करतोय ना तेच त्यांना वेळ आल्यावरती जे असतं ना दाखवून देईल, की मी काय करतोय, काय नाही. आणि जेव्हा ते लोकं सक्सेस होतात, तेव्हा तीच जी टॉक्सिक लोकं असतात ना, त्याच्या मागं त्याला डिमोटिव्हेट करायला असतात, तीच लोकं त्याच्या मागे जातात आणि म्हणतात, "आमचं हे काम करून दे, आमचं हे करून दे." हा म्हणजे जो सक्सेस झालेला व्यक्ती आहे, तो कधी विसरत नाही. पण ही लोकं मागे येतात. कारण तो एवढा सक्सेस झालेला असतो, एवढा त्याने स्ट्रगल केलेलं असतं, की आता ते मागचे ते टॉक्सिक पीपल्स आहेत, ते काही बोलतच नाही. मग मला एवढंच म्हणायचं की तुम्ही एवढं लाईफमध्ये पुढे जावा, की जे मागं वळणारे लोकं असतात ना, आपल्यात पहिल्यापासूनच खासियत आहे, की एखादा व्यक्ती पुढे जात असेल, तर त्याचे पाय वळायचे, मागं वळायचं किंवा त्याला कशा पद्धतीने डिमोटिव्हेट करता येईल, कसं पुढे जाऊ द्यायचं नाही, हे सगळं बघतात ना, तर त्यांच्यासाठी मी एवढं सांगते, की तुम्ही मागच्या लोकांकडे लक्ष देऊ नका. त्यांना लाथा घालून लाईफमधनं काढून टाका. लाथा घालून काढा. नो प्रॉब्लेम. एवढं पुढे जावा, की ती मागची लोकं मागे एवढी राहावीत, की तुम्हाला कधी दिसायलाच नको. त्यांचा एक शब्द, त्यांचं बोललेलं तुमच्यापर्यंत पोहोचायलाच नको. इतकं पुढे जावा, इतकं पुढे जावा आणि इतकं सक्सेस तुम्ही मिळवा तुमच्या लाईफमध्ये. एवढं स्ट्रगल पण करा, हार्डवर्क करा आणि ज्यांच्या मनामध्ये असतं रिअली की मी काहीतरी करून दाखवणार आहे, ते डेफिनेटली करून दाखवतातच आणि आय होप की तुमची सगळ्यांचे जे काही ड्रीम्स असतील, इच्छा असतील, त्या सगळ्या पूर्ण होऊ देत अँड जे काही टॉक्सिक पीपल असतात त्यांना त्यांच्या लाईफमध्ये काढून टाका. हे वर्ष आपलं चांगलं जावावं, आनंदाने जावावं, मनासारखं व्हावं, सगळे ड्रीम्स पूर्ण व्हाव्या म्हणून जे मागं ओढणारी लोकं आहेत त्यांना लांब काढून टाका आणि ज्या काही तुमच्या इच्छा आहेत, आता तुमची काही इच्छा असू दे, तुम्हाला काही बनवायचं आहे, लाईफमध्ये काही करायचं आहे, की एखादा जॉब करायचा, हे करायचं, तुमची हॉबीज फॉलो करायचे आहेत, तर ते सगळं करा. लोकांचा विचार करू नका. जेव्हा तुम्ही सक्सेस होणार ती लोकं झक मारून मागे येतात. हे रिअल फॅक्ट आहे. सो तुम्ही काय करायचंय, की तुमच्या कामावरती तुमच्यावरती लक्ष द्या. तुम्ही सक्सेस मिळवण्यासाठी हार्डवर्क करा, काम करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, की विचार करू नका, की मी उद्या करेल, परवा करेल. हे टाईम आहे, की तुम्ही आता स्टार्ट करायचं. स्टार्ट केल्यावरतीच हळू गोष्टी होतात. बिना स्टार्ट करता काही होत नाही आणि सोडून द्या त्या लोकांना. त्यानंतरनं माझं रेझोल्यूशन आहे, की रीच 50K फॉलोवर्स ऑन Insta. तर आता मी एका वर्षामध्ये जवळपास 19,000 फॉलोवर्स माझ्याशी जुडलेले आहेत. थँक सो मच. त्यामधलं कोणी माझे व्हिडिओज बघत असतील तर. तर थँक सो मच. आणि जसं तुम्ही Instaवरती सपोर्ट करता तसं YouTubeवरती पण करा. अजूनही तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या. लास्ट इयरला आपण 19,000 फॉलोवर्सना सोबत घेतलेल्या म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये ॲड केलेला आहे. आय होप की ह्या जे वर्ष असणार आहे 2026 त्यामध्ये ॲटलीस्ट आपण 50K फॉलोवर्स ऑडियन्स जी आहे ती आपल्या फॅमिली मेंबरमध्ये ॲड करू शकेल. तसंच मी म्हणते की ॲटलीस्ट 10K सबस्क्रायबर्स माझ्या YouTubeवरती व्हावं आणि माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज व्हावं. हे माझे गोल्स पण आहे आणि इव्हन माझं रिझॉल्यूशन पण आहे.
सो ह्या सगळ्या गोष्टींवरती मी हळूहळू काम करणार आहे. डेली हे रीड करेल आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये इम्पॅक्ट करेल सगळ्या गोष्टी आणि लाईफ चांगली जाईल असं वाटतंय. होप सो. आता ह्यातल्या किती गोष्टी मी किती दिवस पाळणार आहे हे तर बिलकुल माहित नाहीये मला. पण ॲटलीस्ट मी ट्राय तर करणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे शेवटला मी 2 लाईन लिहिलेल्या आहेत, ज्या मी तुम्हाला दाखवते. दिसतात का? आय थिंक उलटं दिसत असेल. बी कॉन्फिडंट अँड गेट व्हॉट यू वॉन्ट बिकॉज यू डिझर्व एव्हरीथिंग. छोट्या छोट्या कोट्स असतात ना, त्या आपल्या लाईफमध्ये ठेवायच्या. म्हणायचं की जे असतं ना मॅनिफेस्टेशन, हे करायचं. बी कॉन्फिडंट, कॉन्फिडंट राहायचं वर्षभर, कुठेही थांबायचं नाहीये. नेहमी काही ना काही करत राहायचं आहे, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहायचं आहे. या सगळ्या गोष्टी करायच्या. मेन म्हणजे कॉन्फिडंट राहा, तरच अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येतील नवीन नवीन आणि तुम्ही ते सगळं मिळवा जे तुम्हाला हवंय, कारण की तुम्ही त्या गोष्टी डिझर्व करता. तुम्ही का नाही डिझर्व करणार? तुम्ही मेहनत करताय, स्ट्रगल करताय, तुम्ही विचार करताय, सगळ्या गोष्टी तुम्ही करताय ना, तर तुम्ही तुमच्या सक्सेसला डिझर्व करता. सो स्टार्ट करा. अजूनही तुम्ही स्टार्ट केलं नसेल कोणतीही गोष्ट. अँड कसा वाटल्या माझे रिझॉल्युशन्स हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. अँड नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चांगलं वर्ष जाऊन देत, आनंदाचं जाऊन देत. अँड आणि काय नाही. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. अँड अजूनही फॉलो नाही केलेला आहे इन्स्टावरती, नाही सबस्क्राईब केलेलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. कारण की हा आपला न्यू इयरचा फर्स्ट व्हिडिओ होता, म्हणजे नवीन वर्ष चालू झालेल्याचा पहिला व्हिडिओ. सो ह्या वर्षांमध्ये मी भरपूर सारे व्हिडिओज बनवणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि लवकरच आपण एक सिरीज चालू करणार आहोत, ज्याबद्दल मी तुम्हाला थोड्या दिवसानंतर सांगणार आहे. सो व्हिडिओ कसा वाटला हे पण मला नक्की सांगा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.